नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, परत एकदा शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला आहे। किसान संयुक्त मोर्चानी चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आता सुरू झालेले आहे। या संबंधीची सविस्तर अशी बातमी आपण पाहत आहोत। तर प्रमुख मागण्या काय आहेत थोडक्यात आपण पाहत आहोत। शेतकरी मित्रांनो, किमान हमीभावाची कायदेशीर गॅरंटी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरी शेतमजुरांना निवृत्तीवेतन द्यावे, शेतकऱ्याची कर्जे माफ करावीत आणि आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत। या प्रमुख मागण्यासह आंदोलन सुरुवात झालेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अशी बातमी आपण सविस्तररित्या पाहत आहोत। पिकाच्या किमान आधारभूत मूल्यास कायद्याचा आधार देणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्याकरता देशातील 200 शेतकरी संघटनांचा मोर्चा आज म्हणजेच 13 फेब्रुवारी राजधानी नवी दिल्लीकडे कूच करणार आहे। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील अनेक भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर ट्रॉली सज्ज ठेवल्या आहेत आणि दुसरीकडे केंद्र व संबंधित राज्य सरकारने आंदोलनाला रोखण्यासाठी ठिकठिकाणी अडथळे आणि पोलीस CRPF द्वारे कडक बंदोबस्त लावला देखील आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तर राजधानीच्या सीमेवर प्रचंड नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि आंदोलनाने आता जोर पकडलेला आहे। आपण पाहू शकता संयुक्त किसान मोर्चा म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या आंदोलनाचे नेतृत्व करत असून 5 प्रमुख मागण्यासह इतर मागण्या केंद्र सरकारपुढे ठेवणार आहे। केंद्रीय गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनुसार जवळपास 50,000 शेतकरी आणि 5,000 ट्रॅक्टर्स दिल्लीकडे पंजाब आणि हरियाणातील विविध जिल्ह्यांमधून रवाना होणार आहेत। सरकारतर्फे रस्त्यावर करण्यात आलेल्या अडथळ्यांना पार करण्याकरता शेतकऱ्यांनी देखील कंबर कसली आहे आणि ट्रॅक्टर मॉडिफाय केलेले आहेत। तर सरकारकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स, सिमेंट ब्लॉक्स, मोठे कंटेनर वाहू खड्डे खणून रस्ता देखील अडवण्यात येत आहे। परिस्थिती नियंत्रणात करता रस्त्यावर लोखंडी खिळे, वॉटर कॅनचा वापर केला जाणार आहे। याशिवाय हरियाणात मुख्यमंत्री श्रीमान मनोहरलाल खट्टर यांनी 7 जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केलेल्या आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच SMS आणि डोंगल सेवा देण्यात येते ते देखील बंद केली आहे। शेतकऱ्याचा मोर्चा रोखण्यासाठी हरियाणातील अंबाला, जिंद, फतेहाबाद आणि कुरुक्षेत्र आदी पंजाबलगतच्या जिल्ह्यात कॉन्क्रीट ब्लॉक्स, लोखंडी खिळे आणि काटेरी तारा वापरून सीमेवरील अडथळे देखील उभे केले आहेत। हरियाणा सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश म्हणजे 144 लागू केलेले आहेत। ट्रॅक्टर ट्रॉलीसह मोर्चा काढण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे। मोर्चा रोखण्याची तयारीसाठी बघा शेतकरी मित्रांनो, पंजाब हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले आहेत। 7 जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित, मोर्चाचा मार्ग तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे पोलिसांचे आवाहन। कर्नाटकाहून दिल्ली चलो मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या 70 शेतकरी भोपाळमध्ये ताब्यात आणि इतर राज्यांमधून मोर्चासाठी येणाऱ्या व ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडून देण्याचे शेतकरी नेत्याचे आवाहन।